वाढण्यास आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यभरातील तब्बल 1,53,000 अमराठी नागरिकांना मराठी भाषा शिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग यांच्या वतीनं आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची सांगता समारंभ काल ठाण्यात उत्साहात पार पडला। मंत्री गणेश नाईक, उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते। अमराठी नागरिकांना मराठी भाषा आत्मसात करता यावी आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढावा या उद्देशानं हे अभियान राबवण्यात आलं होतं। मराठी भाषा अमराठी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। दरम्यान रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकण्याबाबत उद्या आरटीओमध्ये अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। मराठी भाषा शिकण्यास नकार देणाऱ्या किंवा संबंधित नियमांचं पालन न करणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कोणती कारवाई करायची याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं आहे।